नमस्कार मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते। माणसे किती जागा लढवणार, आकडा आला समोर, फटका कुणाला, काय हे बातमी सविस्तर जाणून घेण्या अगोदर चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। या बैठकीत लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यात आला आहे। दक्षिण मुंबईपासून ते कोल्हापूरपर्यंत लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला आहे। मनसे लोकसभेच्या 25 जागा लढवण्यात मनस्थिती आहे, तशी माहितीच मनसेचे आमदार राजू पाटील यांनी दिली आहे। सर्वच लोकसभा मतदारसंघांच्या चर्चा झाल्या। राज ठाकरे यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं। आजच्या बैठकीत 25 यांच्यावर लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला आहे। आम्ही 25 जागा लढवण्याच्या मनस्थितीत आहोत। आमच्यासाठी चांगली परिस्थिती दिसत आहे, असं आमदार राजू पाटील म्हणाले। राजू पाटील आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनीही मीडियाशी संवाद साधला। यावेळी राजू पाटील यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली। राऊत यांनी आत्मपरीक्षण करावं, त्यांचं स्वतःचं काय सुरू आहे ते पहा। आम्ही आहोत तेथेच आहोत। आम्ही आजपर्यंत कुठे युक्ती किंवा आघाडी केली नाही। त्यांनी कोणाकोणाशी कधी युक्ती केली आहे त्याचं आत्मपरीक्षण करावं, असा चिमटा राजू पाटील यांनी काढला। यावेळी बाळा नांदगावकर यांनीही आजच्या बैठकीवर भाष्य केलं। लोकसभा किती जागा लढवणार आहेच याचा आढावा आम्ही घेतला। दक्षिण मुंबईपासून सुरुवात केली, लोकपूरपर्यंत मतदारसंघाचा आढावा घेतला। कोणता मतदारसंघ लढवायचा, कसा लढवायचा, कोणती भूमिका घ्यायची याचा आढावा आजच्या बैठकीत घेण्यात आला, असं बाळा नांदगावकर म्हणाले। यावेळी बाळा नांदगावकर यांनी संजय राऊत यांच्यावर विधानावरही प्रतिक्रिया व्यक्त केली। मला असं वाटतं त्यांनी पहिली ठाम भूमिका घेतली पाहिजे। बाळासाहेबांच्या विचारांपासून त्यांनी फारकत घेतली आहे। आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललो आहोत, तरी पण आम्ही राऊत यांचे आभारी आहोत, असं नांदगावकर म्हणाले। 2017ला मी मातोश्रीवर गेलो होतो, तेव्हा मीच महानगरपालिकेबाबत प्रपोजल दिलं होतं आणि 2014ला त्यांनी आम्हाला प्रपोजल विधानसभेचे दिले होते। त्या बरेच पाणी वाहून गेलेले आहे। त्यांचं मी स्वागत करतो। याबाबतचा विचार पक्षप्रमुख घेतील, कारण कधी कुठल्या गोष्टीचा वेळेवर विचार होणं फार महत्त्वाचं असतं। वेळेवर जर एखादी गोष्ट घडली नाही तर परिणामांना सामोरे जावं लागतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं। 2014ला आम्ही आमच्याकडे आलो होतो, तेव्हा आम्ही तुमच्यासोबत जाण्याची तयारी केली होती। तेव्हा तुम्ही आमचा विश्वासघात केला, तरी आम्ही 2017ला तुमच्याकडे आलो होतो। आमचे 6 नगरसेवक तुम्ही फोडले होते, तेव्हा सुद्धा आम्ही आमच्याकडे आलो होतो। तुम्ही आमचा सन्मान केला नाही, पण ठीक आहे, आता तुम्ही म्हणताय त्याबद्दल आम्ही आभारी आहोत, असंही ते म्हणाले। मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा। तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला चॅनलवर बघायला मिळतील। धन्यवाद।